नमस्कार. ओळखले का तुम्ही मला? होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. एरवी बोलले नसते, पण तुम्ही माझ्या विचारांचे घोटून घोटून प्रेम केले. चक्क माझी देवी बनवून मला फोटोमध्ये फ्रेम केले. जमेल तेव्हा जमेल तसे माझे सोयीनुसार कौतुक करता. खरे दुःख याचे की तुम्ही मला गृहीत धरता. त्याचा राग मी आज तुमच्या समोर खोलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. कुऱ्हाडीचा दांडा गोतास काढवाव्या सगळ्या गोष्टी डोक्यावरून गेल्या. ज्या माझ्या वासा सांगतात त्याच बेमान झाल्या. असे होईल मला काय माहिती. मला कोठे पोट्टे दिसले होते. एका वेगळ्या जगासाठी मी शिव्या शाप दगडांबरोबर शेलही चोचले होते. तुमच्या शब्दात सांगायचे म्हटले तर रात्रंदिवस घासले होते. आज मी कसले घाव गेलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. ही काही उपकाराची भाषा नाही. आजच्या बाजारू समाजसेवकासारखा बेंडबा जागरताशा नाही. मी विसरून गेले होते आम्ही कोणते विष पचवले आहे. हल्ली मात्र तुम्ही आमच्या आत्मसन्मानाला डिवचले आहे. म्हणूनच तुमच्या बहिऱ्या कानी हे गाऱ्याने घालते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. माय मावल्यांनो, लेकी बाळांनो, शिकला सवरलात पण नको तेवढ्या शहाण्या झाला. विकृत स्त्री मुक्तीच्या प्रत्येक जणी कहाण्या झाला. माझ्या वाचा सांगून स्वतःसाठी राबता. या सगळ्या संतापापुढे आज मी भीडभाड बोलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. बाईपणाचे दुःख काय असते मी तुमच्यापेक्षा जास्त भोगले. आरशात पाहून सांगा मी सावित्रीच्या शब्दाला जागले. तकलादू आणि भंपक स्त्री मुक्तीची नशा तुम्हाला चढली आहे. कपडे बदलले की पुरोगामी होता येते ही फॅशन तुम्ही पाळली आहे. शिकली सवरलेली माझी लेक संस्कृतीच्या नावाखाली नाकाने कांदे सोलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. मान नको पान नको आमचे उपकारही फेडू नका. कीर्तन कीर्तन काही नको झोडायचे म्हणून भाषणही जोडू नका. वाघिणींचे दूध कुत्र्यासारखा गोंडा गोळीत आहात. धर्म संस्कृतीच्या नावाखाली टाकाऊ परंपरा पाळीत आहात. म्हणूनच तुमच्या चिपालेल्या डोळ्यात हे अंजन घालते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. तुम्हाला आज काही सुद्धा सोसायचे नाही. काढणारे काढीत आहे, तुम्हाला शाळा काढीत बसायचे नाही. तुम्ही फक्त पुरोगामित्वाचा खरा वसा घ्यायला पाहिजे. एखादा यशवंत शोधून त्याला आधार द्यायला पाहिजे. शाळा कॉलेजचे पीक तर हायब्रिड सारखे डोलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. मनमानी आणि स्वैरचाराला पुरोगामित्वाचे लेबल लावले यासारखी दुसरी सोपी युक्ती नाही. फक्त नवरे बदलणे घटस्फोट घेणे ही काही स्त्री मुक्ती नाही. माझी खरी लेख ती सत्यापुढे झुकत नाही आणि सावित्री आणि ज्योतिबांपुढे अंधेपणाने माथा टेकवत नाही. माझी खरी लेख तीच आम्हाला सुद्धा नव्याने तपासून स्वतःची भाषा बोलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. आमच्याच मातीत आमच्याच लेकरांकडून दुधावा बघावा लागला. माझा फोटो लावण्यासाठी सरकारी GR निघावा लागला. माझा फोटो लावण्यासाठी सरकारी GR निघावा लागला. आपल्या सोयीचे नसले की विचारांकडे कानाडोळा होतो. समाजासाठी काही करायचे म्हटले की पोटात प्लेगचा गोळा होतो. ज्योतिबाशिवाय सावित्री, सावित्रीशिवाय ज्योतिबा समजून घेता येणार नाही. विचारांची ज्योती एकटी एकटी नेता येणार नाही. सुनांना लागावे म्हणून तर लेकींनो तुम्हाला बोलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. धन्यवाद.